शेतकरी मित्र हो, मी 4 दिवसा अगोदर एक ड्रिचिंगचा फोटो म्हणजे व्हिडिओ टाकला होता. आता हे बघा ड्रिचिंगचं झाड पहिल्यांदा कसे पिवळे पिवळे पानं पडले होते बघा. हे बघा पिवळे पानं पडले होते, खराब झालं तर हे झाड वाढ नाही, याची मुळ्याची वाढ कमी झाली. असा तुम्हाला व्हिडिओ टाकला होता, मुळ्या थांबल्या होत्या. पण आता ड्रिचिंग मारल्याच्या नंतर हे बघा, तुम्ही अक्षरशः पहा, हे बघा शेंडा काढला आहे बा, शेंडा चालू नाही तर शेंडासुद्धा स्टॉप झालता. या झाडा नाही की नाही, या झाडाबरोबर ग्रोथ, बाकीच्या झाडाबरोबर ग्रोथ होत नव्हती, वाढ होत नव्हती. आता बघा शेंडा काढला, 4थ्या दिवशी रिझल्ट. हे बघा हे झाड मुके झालते, यायचं म्हणजे कार्यक्षमता बंद झाली. याचं झाड फांद्या करणं किंवा वाढ शेंडा थांबणं. तर याला ड्रिचिंग आपण ह्युमिक जेल, ब्लू कॉपर आणि 19-19 खताची ड्रिचिंग दिली. हे पहा आता झाडं सगळे सावरायला लागले. नाही तर हे झाडं थांबले असते, बाकीचेच झाडं वाढले असते. आता हे बघा हे झाड केवढं झालं, त्याच्यामुळे ड्रिचिंगचा तेवढा एक फायदा आहे. आणि शेंडा चालू झाला. आणि असे झाडे बरेच आहेत, प्रत्येकाच्या शेतात आहेत. आणि त्याने ड्रिचिंग करावं असं माझं म्हणणं आहे. शेतकऱ्याचा कुठेही फायदा व्हावा, घाटा होऊ नये. आणि शेतकऱ्याने ड्रिचिंग केलं तर त्याचे झाडं सुधारतात, नाही तर दिवसेंदिवस बेकार झाडं होतात. आणि कापसामध्ये ती एक मोठी प्रॉब्लेम आहे की झाडं बेकार होणे. एका एकरमध्ये जर 200 झाडं खराब झाली तर आपला तेवढाच घाटा. त्यासाठी ड्रिचिंग खूप महत्त्वाची आहे.